नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पवार, कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, हृदयाक्ष हॉस्पिटल, नाशिक. कधी असं झालं आहे का, डोळा आपोआप फडफडतोय, आरशात बघितलं तर काहीच दिसत नाही, पण आतून मात्र काहीतरी सतत टकटक टकटक वाटत असतं. घाबरायची गरज नाही. आज आपण बोलणार आहोत डोळा का फडफडतो, ज्याला आम्ही आय ट्विचिंग किंवा मायोकायमिया म्हणतो. मुळात नंबर 1 कारण आहे डोळा फडफडण्याचं, ते म्हणजे आय मसल्सचा एक छोटासा स्पाझम होणं. तो बहुतेक वेळा धोकादायक नसतो. दुसरं कारण सगळ्यात कॉमन आहे ते म्हणजे झोपेची कमतरता. जास्त स्क्रीन टाईम असेल किंवा डोळ्यावर ताण झाला असेल आणि हल्ली तर मोबाईल आणि स्क्रीन यूज यामुळे बऱ्याच वेळा डोळे थकलेले असतात. तिसरं महत्त्वाचं कारण आहे खूप जास्त प्रमाणात जर चहा घेत असाल, कॉफी घेत असाल किंवा एनर्जी ड्रिंक घेण्यात येत असतील, तर यामुळे सुद्धा नर्व ओव्हरस्टिम्युलेशन होऊ शकतं आणि म्हणूनच डोळा फडफडतो. चौथं कारण असू शकतं स्ट्रेस आणि एन्झायटी. हो, बऱ्याच वेळा मन थकलं की त्याचा रिझल्ट डोळ्यांवरती सुद्धा दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं कारण, कधीकधी मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा B12च्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा आय ट्विचिंग होऊ शकतं. आता यामध्ये डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे? डोळा जर अनेक आठवडे सतत फडफडत असेल, पूर्ण चेहरा ट्विच होत असेल, डोळा बंद करण्यास त्रास होत असेल, तर हे नॉर्मल नाही आणि त्यावेळी तपासाची गरज नक्कीच आहे. सिंपल उपाय जे तुम्ही सगळे करू शकता ते म्हणजे 7 ते 8 तास रेग्युलर झोप घेणे, स्क्रीन ब्रेक्स ज्याला 20-20-20 असंही आपण संबोधतो, पाणी भरपूर प्रमाणात पिणे, डाएट बॅलन्समध्ये ठेवणे आणि रेग्युलरली नियमित आय चेकअप करणे. कारण डोळा फडफडणं लहान सिम्पटम असू शकतं, पण कारण मोठं असू शकतं. डोळ्यांची काळजी घ्या, कारण डोळे बदलता येत नाहीत. डोळा फडफडतोय अंधश्रद्धा नाही, हा आहे सायन्स. स्ट्रेस, स्क्रीन आणि स्लीप आणि विटॅमिन्स तुमचे डोळे तुम्हाला सिग्नल देत आहेत. वेळेत ओळखा आणि वेळेत तपासणी करा. धन्यवाद.